अर्थसंकल्प 2026 सामान्यांच्या अपेक्षा फसल्या। यंदाचा अर्थसंकल्प नाव मोठं पण दिलासा कमी। मध्यम वर्ग, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि गुंतवणूकदारांसाठी नेमकं काय मिळालं आणि काय राहिलं अपूर्ण? तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53 लाख कोटीपेक्षा मोठा अर्थसंकल्प सादर केला। सामान्य माणूस, महिला, शेतकरी आणि तरुण केंद्रस्थानी असल्याचं सांगितलं गेलं। 7 नवीन रेल्वे कॉरिडॉर, गंभीर आजारांवरील औषधे स्वस्त, पण अपेक्षित दिलासा तो मात्र मिळालाच नाही। आयकरात कोणतीही सूट दिली नाही। 12 लाखांची उत्पन्न मर्यादा 14 लाखांपर्यंत वाढेल अशी अपेक्षा होती, पण बदल शून्य झाला। नवीन कर प्रणालीत पीपीएफ, एनपीएस, ईएलएसएस वर सवलत देखील नाहीच दिली। शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा नाही। पीएम किसान 6,000 वरून 12,000 होईल अशी अपेक्षा होती। एमएसपी वरही ठोस निर्णय घेतलेला नाही। ज्येष्ठ नागरिकांना निराशा हाती आल्या आहेत। विमा, रेल्वे तिकीट सवलत, टीडीएस कुठलेच बदल झालेले नाहीत। गुंतवणूकदारांनाही धक्का, कारण एलटीसीजी, एसटीसीजी करात सूट मिळालेली नाही आणि एफएनओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडर्ससाठी शुल्क वाढवलं गेलं आहे। एकूण काय तर अर्थसंकल्प मोठा आहे, पण सामान्य माणसांना दिलासा छोटाच मिळाला। तुमच्या मते हा अर्थसंकल्प कोणासाठी आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा।